कल्याण डोंबिवली में डॉक्टरों और अस्पताल कर्मचारियों के साथ हुई मारपीट की घटना के विरोध में नागपुर के शासकीय मेडिकल कॉलेज के रेजिडेंट डॉक्टरों ने काली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया। डॉक्टरों ने स्वास्थ्य कर्मियों पर बढ़ते हमलों को लेकर गहरी चिंता जताई। उनका कहना है कि इस तरह की घटनाएं न केवल डॉक्टरों की सुरक्षा के लिए गंभीर चुनौती है, बल्कि मरीजों को मिलने वाली स्वास्थ्य सेवाओं पर भी इसका प्रतिकूल असर पड़ता है। प्रदर्शन के दौरान डॉक्टरों ने दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करने और राज्य के सभी सरकारी व निजी अस्पतालों में डॉक्टरों तथा स्वास्थ्य कर्मियों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए प्रभावी व्यवस्था लागू करने की मांग की है। माझं नाव डॉक्टर रुचाली चव्हाण आहे। मी इंटर्न डॉक्टर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे। कल्याण डोंबिवलीमध्ये हॉस्पिटलमध्ये जी एक महिला डॉक्टरवर मारहाणीचा प्रयत्न झाला आणि तिला हात उचलण्यात आला, ते अगदी चुकीचं आहे। आम्ही डॉक्टर लोक रुग्णांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतच असतो आणि हे करत असतानाही आमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टीका होत आमच्यावर हात कुणी उचलत असेल तर मग आम्ही यापुढे आमचं काम कसं करायचं आहे हेच आम्हाला कळत नाही। आणि जर कुणी हात उचलला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। आता अटक झालीच आहे, पण यापुढे पण त्यांचं पद जप्त झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा हे होणार नाही असा मेसेज सर्वांपर्यंत जाईल। माझं नाव डॉक्टर गौरव काळे आहे। मी इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे मेडिसिन विभागाला कार्यरत आहे। आज आपण इथे एक काळ्या फिती बांधून एक सायलेंट प्रोटेस्ट करतो आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात जे महिला डॉक्टरवरती मारहाण झाली आहे, हिंसाचार झाला आहे, त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि रुग्णसेवाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे। आणि विचार करण्याची गोष्ट आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जर महिलेवर होत असताना हिंसाचार आपण नुसता बघून खपून घेत आहे। डॉक्टरही असण्याच्या आधी ती कोणाच्या तरी घरची लक्ष्मी आहे, कोणाची बहीण आहे। या सगळ्या गोष्टी जर आपण सहन करत आहे, लेट अपार्ट बिंग डॉक्टर इज जर सेकंडरी, पहिले एका महिलेवर जर आपण हा अत्याचार असा हिंसाचार होत आहे हे सहन करतो आहे, हे अतिशय चुकीचं आहे। आणि वैद्यकीय क्षेत्रात हे गुंतागुंतीच्या गोष्टी होतच असतात, पण याला बोलून समजण्याचं असतं। त्याच्यावर हिंसाचार करणे किंवा कोणाला मारहाण करणे, एका महिलेवर हात उचलणे हे कितपत योग्य आहे। असं जर होत राहिलं, जर जीव वाचवणारे जे डॉक्टर आहेत त्यांना जर स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागली तर एक पुढे अशी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते की सगळे डॉक्टर भीतीच्या वातावरणात काम करतील। कदाचित ते योग्य ती रुग्णसेवा देऊ शकतील नाही, ते त्यांचे नॅचरल जे काम आहे ते करण्यात घाबरतील। तर कुठेतरी सरकारने याच्यात हस्तक्षेप करून कडक कायदा करायला हवा, दोषींवर कारवाई करायला हवी आणि तो जो कोणी आहे त्या व्यक्तीचं पद रद्द व्हायला हवं किंवा की त्याच्यावरती कडक ॲक्शन व्हायला हवी की समाजात मेसेज गेला पाहिजे की नाही, आपण कोण्या महिलेवर कोण्या कार्यरत डॉक्टरांवर हात उचलू शकत नाही। ठीक आहे, जे काही गोष्ट आहे ते कायद्याने व्हायला पाहिजे। कोणी कायदा हातात घेऊन कोणाला याच्यावरती गुन्हा, एक तर त्याला अटक तर झालीच आहे, पण आमची अशी मागणी आहे की त्यावर कडक काही कारवाई झाली पाहिजे की समाजात पूर्ण मेसेज गेला पाहिजे की पुन्हा याच्यानंतर कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे महाराष्ट्रात आपल्या की पुन्हा महिलेवर हात उचलावा। आणि ते सगळे पुरावे आहेत तिथे CCTVमध्ये दिसत आहे की हात उचलत आहे। आता त्याच्या याच्यावर अजून काय हवं आहे पुरावा आम्हाला काही हे नाही, त्याची आयडिया नाही।